एक पेड माँ के नाम या उपक्रमाअंतर्गत साताऱ्यातील उडतारे गावातील बाळासाहेब पवार हायस्कूलच्या 1200हून अधिक विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन किल्ले चंदनवंदन गडावर उडतारे येथील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गोळा केलेल्या 12,68,000 विविध प्रजातींच्या बियांचे गडावर रोपण करण्यात आलं आहे. चला तर मग जाणून घेऊया या उपक्रमाबाबतची अधिकची माहिती शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्याकडूनच. बाळासाहेब पवार हायस्कूल उडतरे हे विद्यालय एक उपक्रमशील विद्यालय म्हणून प्रसिद्ध आहे. आमच्या विद्यालयामध्ये अनेक उपक्रम राबवले जातात. यामध्ये आज आपण जर पाहिलं हे उपक्रम आमच्याकडे स्काउट गाईड आणि हरित सेना अंतर्गत आम्ही उपक्रम राबवतो. आज आपण पाहिलं तर पर्यावरणाचा जो ऱ्हास होत चालला आहे, पर्यावरणाचा समतोल जो बिघडलेला आहे, याच्यासाठी एकच काम आहे आणि ते म्हणजे वृक्षारोपण करणं. म्हणून आम्ही आमच्या विद्यालयातील मुलांच्या मनामध्ये ही भावना प्रथम रुजवली आणि मग आमच्या मुलांनी 1.25 लाख बियाचं संकलन केलं आणि त्यानंतर आम्ही चंदनवंदनच्या डोंगराची निवड केली. तिथं जाऊन आम्ही त्या बियांचं रोपण केलं. त्या बिया त्या ठिकाणी लावल्या आणि नुसत्या लावून नाही थांबलो तर प्रत्येक महिन्याला जाऊन त्या रोपं आलीत का नाही त्याचं संगोपनही आम्ही करतोय. चंदनवंदनचा डोंगर निवडण्याचं कारण की गड संवर्धन सुद्धा झालं पाहिजे म्हणून आम्ही चंदनवंदनचं निवड केली आणि वड, पिंपळ, जांभूळ असे अनेक वृक्ष आम्ही त्या ठिकाणी लावले. जवळजवळ 1,500 वृक्षांची लागवड केली आणि 13,74,000 बियांचं त्या ठिकाणी आम्ही रोपण केलेलं आहे. अशा पद्धतीनं हा कार्यक्रम आम्ही चंदनवंदनच्या डोंगरावर केला आणि बी संकलन कमीत कमी गेले 3 वर्षापासून आम्ही हे बी संकलन हा उपक्रम राबवतो. बी संकलन करणे, सीडबॉल तयार करणे, 1200 ते 1500 पर्यंत मुलांनी सीडबॉल तयार केलेले. तर 13,74,000 हे बी संकलन विद्यार्थ्यांनी आमच्या केलेले. गेले 3 महिन्यापासून हे विद्यार्थी आमच्या कामाला लागलेले. पूर्ण महाराष्ट्रभर आपण जर हा उपक्रम प्रत्येक शाळेमध्ये जर सुरू झाला तर ह्या महाराष्ट्रामध्ये एकही डोंगर उजाड माळ दिसणार नाही. जिकडे जिकडे पाहाल तुम्ही आता निसर्गाचा कोप पाहताय. तर हा जर संतुलित राखायचा असेल तर झाडे लावली पाहिजे. झाडे लावा, झाडे जगवा हे आपलं सरकार सर्वांना सांगतंय. मात्र आपण ह्या तरुण पिढीच्या हातामध्ये जर कमान दिली तर काय करू शकतात हे आमच्या शाळेचं जिवंत उदाहरण आपण पाहायला मिळालं. आमच्या विद्यालयामध्ये वृक्ष लागवड केली जाते. दरवर्षी एक उपक्रम राबवला जातो, तो म्हणजे एक झाड विद्यालयाला देऊन आपला वाढदिवस साजरा करणे. यामुळे विद्यार्थ्याला असे वाटते की ते झाड आपले आहे. त्यानुसार गेली 3 वर्षे आमचे विद्यालय एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला जातो, तो म्हणजे बीज संकलन करून ते वृक्षारोपण करणे. गेल्या वर्षी आम्ही 1.25 लाख बीज रोपण करून चंदनवंदनच्या डोंगरावर रोपण केले आणि याही वर्षी 13,74,000 बियांचे रोपण केले. चंदनवंदनच्या डोंगरावर झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश त्यातून देतो. होळीला पुरणाची पोळी दान केली जाते. तर आमचे विद्यार्थी पुरणाची पोळी दान न करता त्या पोळ्या एकत्र गोळा करून गोरगरिबांना, ऊसतोड कामगारांना नेऊन देतो. यातून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये झालेली गोरगरिबांविषयीची तळमळ दिसून येते. आज या जगात झाड लावणं किती गरजेचं आहे हे तुम्हालाही माहीत आहे. आपल्याला ऑक्सिजनची किती गरज आहे. पाऊस पडत नाही, त्यासाठी झाडे लावणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे शेवटी एवढंच म्हणते, सोपं नसतं झाड होणं, मातीतून रुजू येणं, एका श्वासासाठी आभाळाचं ऋण घेणं, सोपं नसतं झाड होणं. न्यूज 18 लोकलसाठी शुभम बोडके, सातारा.